श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्यापैकी बऱ्याच जणांची कुलदेवी ही रेणुका माता असेल आणि हीच रेणुका माता ज्या ठिकाणी जिचं वास्तव्य आहे म्हणजेच माहूरगडावरती, तर ती त्या ठिकाणी कशी आहे आणि का प्रगट झाली, कशी प्रगट झाली याविषयी थोडक्यात माहिती आणि कथाही मी सांगणार आहे. जर कुणाचं कुलदैवत रेणुका माता असेल तर त्यांनी श्री रेणुका माता असं लिहावं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला तिचं जे गुपित आहे, रहस्य आहे, तर ते तुम्हाला आज मी सांगणार आहे आणि त्याविषयी तुम्हाला माहिती आहे. आपण बरेच जण जात असतो देवीला, परंतु ती का प्रगट झाली, कशी प्रगट झाली हे माहिती नाही, त्यामुळे हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर नांदेडपासून 103 किलोमीटर अंतरावरती मातापूर म्हणजेच माहूरगड हे आदिमाया शक्तीचं स्थान आहे. आता देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी हे एक पीठ आहे. म्हणजेच हे आदिमाया रेणुका माता या माहूरगडावर कशी आली त्याबद्दल थोडक्यात मी माहिती सांगणार आहे. तर जर तुमची ही कुलदेवी असेल तर व्हिडिओ नक्कीच तुम्ही बघा. आता कान्यकपूर नगरीचा राजा रेणू होता. त्याला कन्याप्राप्तीसाठी भागीरथी तीरावरती फार मोठा यज्ञ केला. या यज्ञाच्या अग्नीतून रेणुका मातेचा जन्म झाला आणि ती माता मोठी झाल्यानंतर भगवान शिवशंकराचा अवतार समजल्या जाणाऱ्या जमदग्न ऋषी यांच्याशी भगवान शंकर, म्हणजे ज्यांना भगवान शंकर असे समजले जाते, या जमदग्न ऋषींशी रेणुका मातेचा विवाह झाला. आता ज्यावेळेस विवाह चाललेला होता त्यावेळी सर्व देव त्या विवाहासाठी उपस्थित होते आणि खूप सारे देव होते आणि त्यात म्हणजे इंद्रदेवही उपस्थित होता. परंतु इंद्रदेवाने या लग्नामध्ये रेणुका मातेला लग्नात कामधेनू, कल्पतरू, दिव्य चिंतामणी, परी, सिद्धपादुका या सर्व रेणुका मातेला विवाहामध्ये भेटवस्तू म्हणून दिल्या. नंतर विवाह झाल्यानंतर देवी जमदग्न ऋषींच्या घरी गेली. नंतर त्यांचा विवाह चांगला झाला, चांगला संसार चालू झाला त्यांचा. काही दिवसांनी त्यांना 5 मुले झाली. ती मुले म्हणजे पहिला वसु, दुसरा विश्ववसु, तिसरा बृहतभान, वृद्ध पशु आणि परशुराम असे 5 मुले त्यांना होते, त्यांची नावे. त्यानंतर एक दिवस असे झाले की रेणुका माता नदीवरती अंघोळ करण्यासाठी गेलेल्या होत्या. नंतर त्यांना अंघोळ करताना तिथे गंधर्व हा स्त्रियांबरोबर कामक्रिया करताना दिसला. त्यामुळे त्यांना तिथे थोडासा उशीर झाला. थोडा वेळ मातेने बघितले आणि माता घरी पुन्हा परत आल्या. हे बघितल्यानंतर त्यांना खूप उशीर झालेला होता. घरी येताच जमदग्न ऋषी यांना फार राग आला. म्हणून त्यांनी आपल्या 4ही मुलांना तत्काळ त्यांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितले, त्यांच्याजवळ 4 मुले होती, ते 4ही मुलं त्यांच्याकडे आली आणि त्यांनी सांगितले की तुमच्या मातीचे तुम्ही शिरच्छेद करायचा आहे. पण 4ही मुलांचे आपल्या मातेवरती खूप प्रेम होते. हे ऐकताच कोणत्याही मुलाने आईचा शिरच्छेद करण्यास नकार दिला. म्हणून त्यांना ऋषींना खूप राग आला आणि त्यांनी त्यांची 4ही मुलं माझं ऐकत नाही या हेतूने 4ही मुलांना त्यांनी भस्मसात केलं, शाप देऊन भस्मसात केलं. नंतर त्यांचा जो 5वा मुलगा परशुराम आला. त्या ठिकाणी आल्यानंतर त्याने हे सर्व बघितलं आणि ऋषी परशुरामांना सांगितले की तू परशुराम तुझ्या आईचा शिरच्छेद करायचा आहे. परंतु त्याला खूप वाईट वाटले, कारण आईवरती त्याचंही खूप तितकंच प्रेम होतं. परंतु वडिलांचा शब्दही टाकायचा नाही, म्हणून त्याने लगेच आईचं शिरच्छेद केलं. नंतर ऋषी खुश झाले आणि म्हणाले, परशुराम तुला जे काही मागायचं ते तू मागू शकतो, मी तुला ते नक्कीच देईल. तर परशुराम हा खूप हुशार होता. त्याने लगेच आपल्या पित्याकडे सांगितले की माझे 4ही भाऊ जे भस्मसात झालेले आहे त्यांना जिवंत करा आणि माझ्या आईला देखील जिवंत करा. असे म्हणत ऋषींनी त्याला तथास्तु असे म्हटले
आणि चारही भाऊ उठून बसले आणि रेणुका माताही उठून बसली. आता सगळ्यांना आनंद झाला व सर्वजण आश्रमात निघून गेले. त्यांचा आश्रम होता त्या ठिकाणी ऋषींच्या आश्रमात खूप विद्यार्थी होते आणि त्या विद्यार्थ्यांबरोबरच त्यांना जी लग्नात दिलेली इंद्राने दिलेली जी कामधेनू गाय होती ती पण तिथे होती. ती गाय आपल्याला जे मागेल ती इच्छा पूर्ण करणारी ती कामधेनू गाय होती. पुढे महिवती जंगलामध्ये राजा सहस्र अर्जुन हा शिकार करण्यासाठी जंगलामध्ये आला. त्याच्याबरोबर खूप सारे सैन्य होते. त्याने तो ऋषींचा आश्रम बघितला आणि लगेच त्याच्या मनामध्ये वाईट विचार यायला सुरुवात झाली व त्याचा डोळा त्या कामधेनू गायीवरती होता. ती गाय मला पाहिजे, माझ्या राज्यात पाहिजे, ती माझ्या राज्यात चांगली दिसेल, तुमच्या आश्रमात चांगले दिसत नाही असे म्हणून त्याने ऋषींना सांगितले. पण ही गाय मला द्या. पण ऋषींनी याला साप नकार दिला आणि हे ऐकताच त्या राजाला खूप क्रोध झाला आणि त्या राजाने आश्रमावरती त्याच्या सैन्यांसह हल्ला केला व जमदग्न ऋषींचा या ठिकाणी या हल्ल्यामध्ये वध झाला. या पापी राजाने त्यांचा वध केला. माता रेणुका पण खूप जखमी झाल्या होत्या आणि गाईला घेऊन तो निघून गेला. नंतर हे सर्व झाल्यानंतर परशुराम आश्रमात येऊन बघतो. हे सर्व दृष्ट त्यांनी बघितलं आणि त्याचा खूप क्रोध अनावर्ती झाला व त्याने शपथ घेतली की या क्षत्रिय धर्माचा मी नाश करेल व आपल्या पिताचा अग्निसंस्कार हा एखाद्या कोऱ्या जागेवरती मी करेल असे सांगितले. त्याने वडिलांना एका कावडीत बसवलं आणि जेवढे काही तीर्थक्षेत्र आहे त्या तीर्थक्षेत्री त्यांना तिथे नेलं दर्शनासाठी आणि नंतर वडिलांना हे सर्व करत करत शेवटी तो मातापूर या ठिकाणी पोचला, म्हणजेच माहूरगडावरती तो पोचला. त्या ठिकाणी श्री दत्तात्रेय त्या ठिकाणी होते. ते अंतर्यामी होते, त्यांना आधीच सर्व माहिती होतं. मग परशुरामाने त्यांना सर्व हकीकत सांगितली आणि माझ्या पितेचा अंत्यसंस्कार हा मला कोऱ्या भूमीमध्ये करायचा आहे असं त्याने छाती ठोकून त्यांना सांगितलं. नंतर त्याने बाण मारला तिथे त्या जागेवरती. तर त्या बाण मारल्यानंतर तिथून पाणी निघालं. जे पाणी निघालं त्या पाण्यानेच त्याने त्याच्या वडिलांना अंघोळ घातली आणि रेणुका मातेला सांगितलं संस्कार करण्यासाठी, अंत्यसंस्कार करण्यासाठी. त्यावेळे रेणुका माताही त्या ठिकाणी होत्या आणि त्या म्हणत होत्या की मी अग्नीमध्ये प्रवेश करणार आणि अग्नीमध्ये मी जीव देणार. नंतर परशुराम म्हटले, माता तुझ्याशिवाय मी एकटा राहू शकत नाही, तुझ्याशिवाय माझं ह्या धर्तीवरती कोणीच नाही. त्यामुळे त्यांनी विरोध केला. परंतु रेणुका मातेने सांगितले की मी जरी अग्नीत गेले तरी या ठिकाणी सर्व देव, किन्नर, मुनी यांसह मी याच ठिकाणी असणार आहे. आणि त्यानंतर परशुरामाने त्या अग्नीत गेल्यानंतर परशुरामाला खूप वाईट वाटलं आणि एक आवाज आला की पाठीमागे वळून बघ. तर पाठीमागे वळून बघितल्यानंतर परशुरामाला आई रेणुका मातेचा फक्त चेहराच बाहेर आलेला दिसला जमिनीतून आणि तेव्हापासून आपण रेणुका मातेला फक्त तिचा चेहराच बघत असतो आणि तिथे ती प्रगट झाली. तर अशा पद्धतीने रेणुका माता माहूरगडावरती प्रगट झालेली आहे. श्री स्वामी समर्थ.